नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आज 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे की तुमचा जो 27 तारखेला फिजिक्सचा पेपर झालेला आहे तर त्याचे MCQ जे आहेत त्याचे तुम्हाला आन्सर्स मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला बघूया जो तुमचा फिजिक्सचा पेपर होता तर त्याचे MCQज काय आहेत आणि त्याचे उत्तर काय आहेत। तुमचा जो सेक्शन ए आहे तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन्स। म्हणजे इथं तुम्हाला MCQ दिलेले आहेत, तुम्हाला इथे 10 MCQ दिलेले आहेत 10 मार्क्ससाठी। पहिला MCQ जो आहे त्यातला पहिला क्वेश्चन आहे की द मोमेंट ऑफ इनर्शिया कंसात MI ऑफ अ डिस्क ऑफ रेडियस R अँड मास M अबाउट इट्स सेंट्रल ॲक्सिस इज। तर या प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहेत त्यांनी। पहिला जो आहे तो mr²/4, दुसरा जो आहे तो mr²/2, तिसरा आहे mr², चौथा आहे 3mr²/2। याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर हे mr²/2 हे आहे। जर तुम्ही mr²/2 हे आन्सर लिहिलेलं असेल तर तुमचा हा प्रश्न बरोबर आहे। दुसरा जो तुमचा प्रश्न आहे, द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन इज डॅश डॅश। तर इथे तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शनचा काय आहे तो कॅल्क्युलेट करून तुम्हाला काढायचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, तर इथले तुम्ही 4 पर्याय बघितले असतील तर याचं उत्तर कॅल्क्युलेट केल्यानंतर जो ऑप्शन डी आहे L0M1T-2 तर हे त्याचं आन्सर आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे डी आहे। जर तुम्ही डी हे उत्तर लिहिलं असेल तर तुमचं उत्तर हे बरोबर असणार आहे। तुमचा तिसरा जो प्रश्न आहे तो फेज डिफरन्स बिटवीन अ नोड अँड ॲन ॲडजेसंट एनी नोड इन अ स्टेशनरी वेव्ह इज। ह्याचं उत्तर तुमचं π/2 रॅड हे ह्याचं उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर चौथा जो क्वेश्चन आहे, द वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू अ गिवन पॉईंट अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज नोन ॲज डॅश डॅश। तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सी आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल। जर तुम्ही सी ऑप्शन लिहिलेलं असेल तर तुमचं उत्तर करेक्ट आहे। त्यानंतर 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे, टू कन्वर्ट अ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इनटू ॲन ॲमीटर वी नीड टू कनेक्ट अ। त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत मित्रांनो। तर त्याच्यामध्ये तुमचा मी पर्याय न वाचता डायरेक्ट तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो। त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए, स्मॉल रेजिस्टन्स इन पॅरलल विथ इट। त्यानंतरचा तुमचा जो 6वा प्रश्न आहे, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट लाईट फॉलिंग ऑन अ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज डबल्ड देन कायनेटिक एनर्जी ऑफ द इमिटेड फोटो इलेक्ट्रॉन विल बी। तर याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यामधला तुमचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे मित्रांनो सी हा ऑप्शन आहे, मोर दॅन 2 टाइम्स इट्स इनिशियल व्हॅल्यू। त्यानंतर तुमचा 7वा जो क्वेश्चन आहे मित्रांनो तुमचा, इन अ सायक्लिक प्रोसेस इफ ट्रायंगल U इज इक्वल टू इंटरनल एनर्जी W इज इक्वल टू वर्क डन Q इज इक्वल टू हीट सप्लायड देन। 7व्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो डी हा ऑप्शन आहे, W इज इक्वल टू Q। 7वेचं उत्तर मित्रांनो चौथा ऑप्शन हे आहे। 8वा जो क्वेश्चन आहे मित्रांनो तुमचा, द करंट इन अ कॉईल चेंजेस फ्रॉम 50A टू 10A इन अ 0.1 सेकंद, द सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉईल इज 20H, द इंड्युस्ड EMF इन द कॉईल इज पुढं डॅश डॅश असं लिहिलेलं आहे। तर 8वा जो क्वेश्चन आहे तो मित्रांनो तुम्हाला तो सॉल्व करायचा आहे, तो कॅल्क्युलेट करायचा आहे आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला तिथं काढायचं आहे। तर 8व्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो याच्यामध्ये कॅल्क्युलेट केल्यानंतर तुमचं डी हा तुमचा ऑप्शन आहे 8000 फी हे याचं आन्सर आहे। डी हा तुमचं कॅल्क्युलेट केल्यानंतर 8000 फी असं तुमचा आन्सर येत असेल तो तुमचा क्वेश्चन बरोबर आहे। त्यानंतरचा 9वा क्वेश्चन आहे मित्रांनो, तुमचा 9वा क्वेश्चन आहे मित्रांनो, द वेलोसिटी ऑफ बॉब अ सेकंड पेंडुलम व्हेन इट इज 6 सेंटीमीटर फ्रॉम इट्स मीन पोझिशन अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ 10 सेंटीमीटर इज डॅश डॅश। त्यानंतर 9व्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मित्रांनो तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करून काढायचं आहे। 8वा, 9वा आणि 10वा हे 3 क्वेश्चन तुम्हाला तिथे त्याची सूत्र वापरून ते प्रश्न सॉल्व करायचे आहेत। तर 9व्या प्रश्नाचं उत्तर इथं मित्रांनो ए हा ऑप्शन आहे, 8πcm/s सेंटीमीटर पर सेकंद। 9वेचं उत्तर जर तुम्ही ए लिहिलेलं असेल तर तुमचा प्रश्न हा बरोबर आहे। त्यानंतरचा शेवटचा जो प्रश्न आहे 10वा, इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट द डिस्टन्स ऑफ 20th ब्राइट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राइट बँड इज 1.2 सेंटीमीटर विदाउट चेंजिंग द एक्सपेरिमेंटल सेटअप द डिस्टन्स ऑफ 13th ब्राइट बँड फ्रॉम द सेंट्रल ब्राइट बँड विल बी डॅश डॅश डॅश। तर याचंही उत्तर तुम्हाला मित्रांनो
कॅल्क्युलेट करून काढायचं आहे. याचं उत्तर कॅल्क्युलेट केल्यानंतर मित्रांनो तुमचं 1.8 सेंटीमीटर येणं गरजेचं आहे. जर तुमचं उत्तर 1.8 सेंटीमीटर आलं असेल तर तुमचा हा क्वेश्चन बरोबर आहे. तर 10व्या प्रश्नाचा आन्सर हे तुमचं डी हा ऑप्शन आहे, 1.8 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने तुम्ही जर याच्यातले जे MCQ सांगितले आणि त्याचे जे आन्सर सांगितले, जर तुम्ही हे आन्सर्स तुमच्या पेपरमध्ये लिहून आला असेल तर तुमचे 10ही प्रश्न ॲक्युरेट असणार आहेत. जर तुमचं उत्तर याच्यापेक्षा एखादं 1-2 प्रश्नांचं वेगळं असेल तर तुमचा तो तिथं प्रश्न चुकलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या फिजिक्स पेपरचे क्रॉस चेकिंग करू शकता आणि तुम्ही तुमच्या पेपरमध्ये किती MCQs तुम्ही बरोबर लिहून आला आहात हे चेक करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचे मार्क काउंट करण्यासाठी तुम्हाला तिथं मदत होईल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला यातून फिजिक्स पेपरचे जे MCQ आहेत त्याचे तुम्हाला आन्सर्स याच्यामध्ये सांगितलेले आहेत. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा. जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.